नमस्कार, चला तर मी कल्पना आज एक नवीन रेसिपी घेऊन आली आहे। दिवाळी स्पेशल आहे। तुम्हाला पाहताच लक्षात सुद्धा आलं असेल की ह्या ठिकाणी काय बनवलं आहे, ते कसं बनवायचं ते आज आपल्याला पाहायचं आहे। ह्या ठिकाणी 1 वाटी मी मसूर डाळ घेतलेली आहे। अख्खा मसूर आहे। ह्या ठिकाणी आपण जे स्वच्छ साफ करून घेतली आहे, तरी आपल्याला पुढे आणखी धुवायचं आहे, तरी आपण साफ करून घेतलेली आहे। त्यामध्ये पाणी टाकून द्यायचे। पाणी टाकून आपल्याला स्वच्छ 2 वेळेस धुवून घ्यायचे, कारण पावडर वगैरे लावली असते, त्यामुळे आपण ह्या ठिकाणी धुवून घेत आहोत। आता ह्या ठिकाणी आपल्याला दुसऱ्या वेळेस पाणी टाकून ठेवायचे। 1 इंच इतका आपण वरती पाणी ठेवलं, त्यामध्ये पाव चमचा इतका आपण खाण्याचा सोडा टाकलेला आहे। मिक्स करून घ्यायचे। खाण्याचा सोडा टाकल्यामुळे जो पदार्थ आपण बनवणार आहोत तो खुसखुशीत होतो, त्यामुळे आपण ह्या ठिकाणी सोडा टाकलेला आहे थोडासा। आपल्याला झाकून 8 तासासाठी असंच बाजूला ठेवायचे। दुसऱ्या बाउलमध्ये आपण चणा डाळ घेतलेली आहे, ती आपण थोडी कमी घेतलेली आहे, 1 वाटी घेतलेली आहे। ती सुद्धा आपल्याला तसं स्वच्छ धुवून पाण्यात टाकून ठेवायचे। 8 तासाकरता आपण असंच झाकून ठेवायचे। स्वच्छ धुवून आपण हे झाकून ठेवणार आहोत। ह्या ठिकाणी सुद्धा आपण थोडासा सोडा टाकलेला आहे। मसूर डाळ किंवा चणा डाळ आपल्या आवडीनुसार आपण ह्या ठिकाणी कमी जास्त करू शकतो। ह्या ठिकाणी आपल्या मेजरमेंटची काहीच गरज नाही, आपल्या आवडीनुसार ह्या ठिकाणी आपण कमी जास्त घेऊ शकतो। आता ह्या ठिकाणी मी अख्खे आपले जे वटाणे असतात ते घेतले, जे आपण हिरवे वटाणे वापरतो त्याच पद्धतीचे आपण ह्या ठिकाणी पांढरे वटाणे घेतलेले आहेत। ते सुद्धा आपल्याला असंच स्वच्छ धुवून त्यामध्ये पाणी टाकून आपण थोडासा सोडा टाकून झाकण ठेवलेलं आहे। तिन्ही पदार्थ आपल्याला 8 तासाकरता असंच भिजत ठेवायचे। भिजत ठेवून झालेलं आहे, मी तुम्हाला दाखवते। 8 तास झालेले आहेत आणि आता मी सकाळी काढून पाहत आहे। ह्या ठिकाणी मसूर डाळीमधलं पाणी हे संपलेलं आहे, कारण पाणी थोडंसं कमी ठेवलं होतं आणि चणा डाळ आणि आपण वटाण्यामध्ये पाणी थोडं जास्त ठेवलं असल्यामुळे पाणी त्यामध्ये होतं। मी पाणी आता हे काढून घेतलेलं आहे आणि ह्या ठिकाणी असा एक रुमाल घ्यायचा मोठा, किंवा कुठलाही कॉटनचा कापड घेतला तरी चालतो, त्यावरती आपल्याला असं पसरवून ठेवायचं आहे। एक 15 मिनिटाकरता आपल्याला असंच ठेवायचं, जे की पाणी जे आहे ते पूर्ण रुमालामध्ये ऑब्झर्व झालं की थोडेसे हे सुके होतात आणि तळण्यासाठी आपल्याला सोपं जातं। त्यामुळे आपल्याला पूर्ण कोरडे करून घ्यायचं आहे। जे वटाणे जे आहेत ते आपल्याला थोडं जास्त वेळ उन्हाला ठेवलं, 1-10 मिनिटात तरी चालतात, कारण त्यामध्ये पाणी जास्त असताना अख्खे असल्यामुळं तळण्यासाठी वेळ लागतो आणि ती फुटण्याची सुद्धा शक्यता असते। मग चणा डाळ आपली ही लवकर वाळते आणि मसूर डाळ सुद्धा लवकर वाळते, पण वटाणे ही वाळत नाहीत, त्यामुळे आपल्याला थोडा जास्त वेळ द्यावा लागतो। आता ह्या ठिकाणी मी 15 ते 20 मिनिटाकरता डाळी अशाच ठेवलेल्या आहेत। आता 20 मिनिटाकरता थोडासा दुसरा एक रुमाल घेऊन वरतून थोडंसं आणखीन कोरडं करून घ्यायचं आहे। जर पाणी असेल तर ते पाणी आपल्या रुमालने कोरडं करून आपल्याला पूर्ण सुके करून घ्यायचं आहे। आता पूर्ण डाळी आपण कोरड्या करून घेतलेल्या आहेत आणि ते आता आपल्या बाउलमध्ये काढून घ्यायचे। अगदी छान आपण सुके करून घेतलेला आहे, बिलकुल ओलसरपणा ठेवलेला नाही। आता तिन्ही डाळी भरून घेतलं की आपण ह्या ठिकाणी आणखीन काही पदार्थ घेतलेले आहेत, ते तुम्हाला मी पुढे सांगेनच। ह्या ठिकाणी मसूर डाळ अगदी सुकी झाली, तुम्हाला पाहताच लक्षात येत असेल की आपण किती कोरडी करून घेतलेली आहे ती। ह्या ठिकाणी काही काजू बदाम घेतलेले आहेत, डाळवा घेतलेले आहेत, कढीपत्ता घेतलेला आहे, आपण जाडे पोहे घेतलेले आहेत, थोडे काही मसाले घेतले, ते पुढे मी तुम्हाला सांगेनच की कसं त्याचा वापर करायचा आहे। ह्या ठिकाणी गॅसवरती कढई ठेवलेली आहे, तेल गरम करण्यासाठी ठेवायचे। तेल छान कडकडीत गरम झालं की आपण थोडे थोडे असा अख्खा मसूर टाकणार आहोत। आपल्याला एकदम सर्व टाकायचे नाहीत, कारण थोडं टाकायचं आहे, टाकल्यामुळे एकदम बबल्स येतात, त्यामुळे कढईमधून तेल बाहेर येऊ शकतं। तर त्यावेळेस आपल्याला थोडीशी असं पसर आकाराचीच कढई घ्यायची, त्यामुळे छान तळता येईल। अगदी थोडे थोडे टाकून आपण हे तळून घेणार आहोत। अगदी लहान आकार होईल तोपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे। तळते वेळेस आपल्याला गॅस फुल ठेवायचा नाही, जर फुल ठेवला तर ते वरून तळतील आणि आतमध्ये नरम राहतील, नंतर मऊ पडण्याची शक्यता असते। अगदी गॅस मीडियम करून हळूवर आपल्याला हे तळून घ्यायचं आहे, जे की मध्ये कुरकुरीत होतील आणि जास्त दिवसाकरता टिकवण्यासाठी आपण जास्त वेळ तळून घेतलेला आहे। तर त्यावेळेस आपल्याला घाई गडबड करायचं नाही, सावकाश आपल्याला हे तळून घ्यायचं आहे। अगदी लहान आकार होतो, जसे अख्खा मसुराचा अगोदर आकार असतो त्या आकारामध्ये हे तळल्यानंतर होतात, अगदी बारीक होतात। भिजवल्यामुळे ते फुगतात आणि नंतर तळलं की असे लहान आकारामध्ये होतात। असंच आपल्याला सर्व आता अख्खा मसूर जे आहे असंच तळून घ्यायचं आहे। बाहेर एकदा काढल्यानंतर थोडंसं आपल्याला गॅस आणखीन फुल करायचं आहे, नंतर आपण मसूर टाकणार आहोत, जे की आपलं टेम्परेचर कमी झालेलं असतं तेलाचं, त्यामुळे आणखीन थोडंसं फुल करून नंतर आपण आणखीन दुसऱ्या बॅचेसमध्ये असंच तळून घेणार आहोत।
असा एखादा झारा घ्यायचा म्हणजे तेल राहणार नाही, त्यावरती आपण टाकून ठेवलं की थोडंसं हात साईडला धरलं की तेल बिलकुल राहत नाही. आता ह्याच पद्धतीने आपल्याला सर्व मसूर तळून घ्यायचे. आता ह्या ठिकाणी सर्व आपली अख्खा मसूर तळून झालेली आहे, अगदी कुरकुरीत खुसखुशीत तळून झालेली आहे. त्याच पद्धतीने आपण आता ह्या ठिकाणी चणा डाळ सुद्धा तळून घेणार आहोत. थोडंसं गॅसचं टेम्परेचर जास्त करायचं आणि नंतर आपण ह्या ठिकाणी चणा डाळ टाकलेली आहे ती सुद्धा आपल्याला थोडं थोडं करूनच टाकायचं, एकदम टाकायचं नाही. जर एकदम टाकलं तर तेल हे वरती येण्याची शक्यता असते, त्यामुळे आपण थोडेच टाकलेले आहेत. अगदी थोड्या थोड्या बॅचेसमध्ये आपल्याला तळून घ्यायचे. जेव्हा टाकतो तेव्हाच आपल्याला गॅसचं टेम्परेचर जास्त करायचं, नंतर टाकल्यानंतर थोडं तळलं की आपण गॅस मिडियम ठेवून आणखीन तळून घेणार आहोत, कारण फुल करून तळलं तर ते नरम होतात. त्यामुळे गॅस मिडियम ठेवूनच आपल्याला तळून घ्यायचं. तुम्हाला पाहताच लक्षात येत असेल की चणा डाळ ही किती लहान साईजमध्ये झालेली आहे, अगदी कुरकुरीत झालेली आहे. आता त्याच पद्धतीने सर्व चणा डाळ आपण तळून घेणार आहोत. नेहमी आपण वेगवेगळ्या प्रकारचे चिवडे करतो, वेगवेगळे स्नॅक्स करतो, शेव बनवतो, पण त्यापेक्षाही भन्नाट जेव्हा मार्केटमधून आणतो तेव्हा खूप महागात आणतो, पण घरी कमी साहित्यामध्ये कमी खर्चात आपण ह्या ठिकाणी घरी कमी मेहनतीत बनवू शकतो आणि भरपूर असं आपल्याला घरी तयार करता येते. एकदा तुम्ही नक्की ट्राय करून पहा, अगदी सर्वांनाच मनापासून आवडेल असा हा पदार्थ आहे. ह्या ठिकाणी आपण आता वटाणे सुद्धा घातलेले आहेत. त्याच पद्धतीने आपल्या वटाण्याचं तळून घ्यायचे. वटाणे तळतेच आपल्याला काळजी घ्यायची की चांगले वाळलेले पाहिजेत, नाहीतर ते फुटण्याची शक्यता असते, त्यामुळे नाही टाकलं तरी चालतात. आता ह्या ठिकाणी आपण वटाणे सुद्धा तळून घेतले. तिन्ही पदार्थ आपले छान तळून झालेत. दुसरे पदार्थ सुद्धा आपल्याला असंच तळून घ्यायचे. जसे की आपण हल्दीरामची मार्केटमधून चणा डाळ आणतो त्या पद्धतीने आपण चणा डाळ बनवलेली आहे. आपण तसं सुद्धा मीठ टाकून खाल्लं तर सुद्धा आपल्याला मसाला चणा डाळ आपण घरीच बनवू शकतो, किंवा मूग डाळ सुद्धा अशाच पद्धतीने बनवू शकतो. अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण ह्या ठिकाणी सर्व डाळी तळून घेतलेल्या आहेत. आता ह्या ठिकाणी आपण शेंगदाणे टाकून घेतले. शेंगदाणे सुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने तळून घ्यायचे. अगदी छान कुरकुरीत आपण शेंगदाणे तळून घेतलेले. डाळवं तळून घ्यायचे. डाळवं तळून झाले की आता आपण झाऱ्यावर काढून घेणार आहोत. जे आपण काजू आणि बदाम घेतले होते त्यामधले मधोमध आपण फाक करून घेतलेले आहे, ते सुद्धा आपल्याला तसेच तळून घ्यायचे. काजू बदाम तळले जातात, त्यामुळे गॅस मिडियमच ठेवायचा आहे. आता ह्या ठिकाणी तळून झालेले आहेत, बाहेर सुद्धा काढून घेतलेले आहे आपण. आता राहिलेले आहेत पोहे. पोहे सुद्धा आपल्याला एकदम टाकायचे. पोहे आपण एकच वाटी घेतलेले आहेत, खूप लवकर तळले जातात. गॅस मिडियम ठेवून आपण चाळणीवरती आता काढून घेतलेला आहे. अगदी कुरकुरीत पोहे तळून झालेले आहेत. पोहे ऑप्शनल आहे, नाही टाकलं तरी चालते. आता ह्या ठिकाणी आपल्याला शेव बनवायचं आहे, अगदी कुरकुरीत, आणि आपल्याला शेव कमी वेळामध्ये कसं बनायचं ते पाहायचं आहे. ह्या ठिकाणी 1 वाटी आपण बेसन घेतलेलं आहे. 2 चमचे इतकं आपण तांदळाचं पीठ टाकलेलं आहे आणि थोडीशी हळद टाकली आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे. अगदी फटाफट फास्ट आपण इन्स्टंट ही शेव बनवत आहोत, जास्त वेळ लागत नाही आणि अगदी कुरकुरीत होते. थोडंसं पाणी टाकून मिक्स करून घेतलेलं आहे. आपण तांदळाचं पीठ आणखी ह्यामध्ये टाकलेलं नाही. जेव्हा आपण मिक्स करून घेतलं पाणी टाकून, आता आपल्या तांदळाचं प्रमाण आपण कमी ठेवलेलं आहे, बेसन जास्त घेतलेलं आहे. फक्त कुरकुरीत होण्यासाठी आपण ह्या ठिकाणी तांदळाचं पीठ वापरलेलं आहे. आता एकदम व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून झालं की आपण ह्या ठिकाणी सर्वात लहान आकाराची शेवाची प्लेट घ्यायची आणि शेवाच्या पात्रामध्ये आपण घालून हे सारण तयार केलं आहे ते सारण घालून आपल्याला अगदी छान कडकडीत तेलामध्ये आपल्याला तळून घ्यायचं आहे. आता अगदी ह्या पद्धतीने आपण बॅटर बनवलेलं आहे. कन्सिस्टन्सी पाहू शकता, अगदी फटाफट बनवते, बिलकुल जड जात नाही. ह्याच पद्धतीने बनवलं तर अगदी बराबर आपली ही शेव बनवून तयार होते. अगदी थोडीशीच बनवलेली आपण ह्या ठिकाणी, तर आपल्याला मिक्स करण्यासाठी हवी होती, त्यामुळे आपण थोडीशी ह्या ठिकाणी केले. तुम्हाला आणखी कुठल्या प्रकारची शेव पाहिजे असतील तर नक्की कमेंट करून सांगा, दाखवण्याचा नक्की प्रयत्न करेन. किंवा माझ्या चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जेव्हा मी असे नवीन व्हिडिओ बनवेल सर्वप्रथम तुम्हाला पाहायला भेटतील. पाहू शकता अगदी छान फुललेली शेव आपल्याला तयार झालेली आहे. आता गॅस मिडियम ठेवून आपण तळून घेतलेली आहे. 2 बॅचेसमध्ये आपण ही तळून घेतलेली आहे. अगदी 2 घणी आपली इतक्याच पिठामध्ये शेव बनवून तयार झालेली आहे. अगदी 5 मिनिटात आपण ही शेव बनवू शकतो. शिल्लक पिठाची सुद्धा आपण आता शेव टाकून दिलेली आहे. सर्व शेव आपली आता बनवून झालेली आहे. आता प्लेटमध्ये आपल्या साईडला घ्यायचे. आणि कढीपत्ता आपण मध्ये टाकणार नाही, असं चाळणीवरती ठेवून तळून घ्यायचं आहे, कारण लवकर तेलामध्ये तर उडतो, त्यामुळे आपण चाळणीत ठेवलेला आहे. अगदी कुरकुरीत कढीपत्ता तळून घेतलेला आहे. आता सर्व पदार्थ आपल्याला मिक्स करून घ्यायचे आणि काही मसाले आपल्याला ह्या ठिकाणी आता वापरायचे आहेत, ते तुम्हाला दाखवेनच. सर्व जिन्नस सुरुवातीला आपल्याला असं मिक्स करून घ्यायचे.
साधारणतः 1 किलोच्या प्रमाणात ही आपली फरसाण किंवा मिक्स आपली ही मसूर तयार झालेली आहे. अगदी लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच आवडणारी आहे. 1 महिन्याकरता आरामात टिकते. कुठं प्रवासात जरी चाललं तर असं बनवून नेलं तर आपल्याला दुसरं बाहेरचं काहीच घ्यायची गरज पडत नाही. आता ह्या ठिकाणी आपण जी शेव बनवून घेतली तिथे आपल्याला थोडासा चुरा करून टाकायचा आहे. आता चुरा करून आपण मिक्स करून घेत आहोत. हलक्या हाताने असाच आपण चुरा करून सर्व जिन्नस मिक्स करून घेणार आहोत. अगदी पाहताच तुम्हाला लक्षात येत असेल की किती कुरकुरीत ही शेव बनलेली आहे आणि आपले सर्व पदार्थ एकदम व्यवस्थित बाहेर जसं मार्केटमध्ये आपण मिक्स फरसाण आणतो त्या पद्धतीने आपण आज घरीच बनवलेली आहे. ह्या ठिकाणी आपण खारीबुंदी करून टाकलं तरी चालते. खारीबुंदी कसं बनवायचं ह्याचा व्हिडिओ मी अगोदर अपलोड केलेला आहे, तुम्ही चॅनलवरती जाऊन पाहू शकता. आता ह्या ठिकाणी मीठ टाकून घेतलेलं आहे आणि लाल तिखट टाकून घेतलेलं आहे. लाल तिखट आपल्या चवीनुसार आपण ह्या ठिकाणी कमी जास्त करू शकतो किंवा नमकीन जर हवं असेल तर फक्त मीठ टाकलं तरी चालते. ह्या ठिकाणी आपण चाट मसाला, काळं मीठ आणि धने पावडर आणि जिरे पावडर टाकलेली आहे. सगळे पदार्थ आपल्याला मिक्स करायचे आणि मसाले टाकून घ्यायचे. चाट मसाला टाकला तरी चालतो, पण मी घरचेच मसाले जे आहेत ते टाकलेले आहेत. अगदी कमी साहित्य अशी आमचूर पावडर टाकली तरी चालते टेस्ट येण्यासाठी. अगदी हाताने आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे जे की मसाले सर्व आपले पदार्थ एकत्र होतील आणि टेस्ट चांगली येईल असं आपण मिक्स करून घेणार आहोत. आता सर्व मसाले व्यवस्थित मिक्स झालेले आहेत. रंग पण छान सुरेख आलेला आहे. पाहताच तुम्हाला लक्षात आलं असेल की ही फरसाण कशी बनली आहे आणि नमकीन आपली छान मस्त तयार झालेली आहे. आता प्लेटमध्ये काढून दाखवते. अगदी मस्त कुरकुरीत आपली ही फरसाण तयार झालेली आहे. तुम्हाला आवाजावरून लक्षात येत असेल की किती कुरकुरीत आणि क्रंची आपली हे पदार्थ पूर्ण तळलेले आहेत आणि व्यवस्थित तयार झालेत. 1 महिन्याकरता आपण हे आरामात स्टोअर करून ठेवू शकतो किंवा अधूनमधून मुलांना शॉर्ट टिफिनसाठी सुद्धा देण्यासाठी अगदी मस्त भन्नाट पदार्थ आहे. तुम्ही नक्की ट्राय करून पहा. आपण नेहमी दिवाळीला वेगवेगळ्या प्रकारचे चिवडे बनवतोच, पण ह्या दिवाळीला तुम्ही नक्की हा पदार्थ बनवून पहा. अगदी मस्त सर्वांनाच आवडणार आहे आणि मस्त मधल्या वेळेत टाइमपासचा हा पदार्थ तुम्हाला नक्की आवडेल. तुम्हाला हा पदार्थ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत.